प्रश्न पडतोय, इथल्या सर्वसामान्य लोकांना बी प्रश्न पडतोय, जर तुमच्या इथे ड्युट्या असत्या तर त्या का लावल्या नाहीत, आणि जर त्या ड्युट्या नसत्या तर का लावल्या नव्हत्या? इथल्या आरोंना, इथल्या तहसीलदारांना, इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना वाटलं का इथं स्थिर निगराणी पथकाची गरज नाही, किंवा विड्रॉनंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू करू, किंवा विड्रॉनंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, किंवा जेव्हा चिन्ह वगैरे वाटप करतील ह्या सगळ्या गोष्टी सुरू करू. इथं ना नुसतं मला वाटतं की मनमानी कारभार सुरू झाला. मी म्हणाल तसा कायदा, मी म्हणाल तसं पद्धत, मी म्हणाल तशी ड्युटी, अशा पद्धतीचं एक चित्र या रेणापूर शहरामध्ये, म्हणजे लातूर जिल्ह्यातला रेणापूर तालुका आणि रेणापूर शहर आहे, जिथे की नगरपंचायतीची निवडणूक आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीतला हा सगळा गलथान कारभार आपल्याला समोर पाहायला मिळतो. हे बघा, चौकी बघा एक बार. आता नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी. मंडळी, लातूर जिल्ह्यातल्या एक नगर परिषद आणि एक नगरपंचायतीची निवडणूक लांबली आणि त्याचा कार्यक्रम आहे तो 4 तारखेला जाहीर झाला. म्हणजे दुबार मतदानाचा कार्यक्रम 4 तारखेला जाहीर झाला. आज तारीख आहे 9 डिसेंबर, म्हणजे 4 डिसेंबरला तारीख सुरू झाली आणि आज 9 डिसेंबर आहे. आणि 9 डिसेंबरला म्हणजे अर्थातच जर आपण विचार केला तर 4 तारखेपासून धरूयात आपण, ती आचारसंहिता उठली किंवा नाही उठली ती त्यांना विचारण्याचा भाग आहे, पण 4 तारखेपासून आचारसंहिता या नगरपंचायती अंतर्गत सुरू झाली होती. याच्या अगोदर जर बघितलं तर पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं हा पेंडॉल लावण्यात आला होता. हे पोलीस कर्मचारी, इथं एक स्थिर निगराणी पथक असतं यांचं, इथं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते चेक केल्या जातात. मात्र आत्ता 9 डिसेंबर आहेत आणि तुम्हाला एक सांगतो, हे बघा, तुम्हाला एक टायमिंग दाखवतो आणि वार बघा, ह्याच्यात बघा, तुम्हाला आत्ता वाजले 7:28 जायचं आणि 9 डिसेंबर ही तारीख आहे. आणि 9 डिसेंबरला माझ्या पाठीमागं बघत असाल तर हे स्थिर निगराणी पथक आहे बघा. हे तुम्हाला दिसतं असेल, यांच्या खुर्च्या फिरच्या या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. एक मध्ये क्वाट दिसतोय का, हे दाखवा मध्ये जरा काही, कोणतरी ते दिसत नाही, पण हा क्वाट, ह्या बाटल्या, आणि ह्याच्याहून अंदाज येतं की इथं कोणी आलंयच का नाही का असं वाटतंय. इथं कोणाच्या बॅग वगैरे दिसत नाहीत. मग इथं हे बघा, हे घाण आहे का, क्वाटवरती घाण केली आहे. ह्याचा अर्थ एखाद्या पशुने ते घाण केलेली आहे, ह्याचा अर्थ हे इथं लोक येतातच का नाहीत, किंवा आचारसंहिता लागू झाली होतीच का नाही, किंवा आचारसंहिता जर लागू झाली असेल तर मग हे लोक इथं जे ड्युटी करतात, स्थिर निगराणी पथकावरती जे लोक असतात ते नेमकं गेलेत कुठं? निवडणूक अधिकाऱ्याला याची कल्पना नाही का? निवडणूक अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही का? किंवा जिल्हा अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही का? कारण आचारसंहिता लागू झाली की स्थिर निगराणी पथक हे अवश्य असतातच. येणाऱ्या जाणाऱ्यांची गाडी चेक करणे किंवा औचित्य प्रकार या आचारसंहितेच्या काळामध्ये होऊ नये ह्यासाठी हे स्थिर निगराणी पथक इथं उभा केलेले असतात. मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी कुणीच नाही. आता आपण ऑन कॅमेरा इथले जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न करणार. त्यांनी जर फोन घेतला तर ठीक, बघूयात आपण ते काय म्हणतायत ते. मी त्यांना फोन लावला आहे, त्यांनी जर फोन घेतला आणि त्यांनी जर सांगितलं आपल्याला की बाबा इथं पोलीस अधिकारी आहेत किंवा आचारसंहिता आहे, किंवा त्या आचारसंहितेमध्ये हे लोक आम्ही इथं यांना ड्युट्या दिल्या नाहीत. सर नमस्कार. सर नमस्कार. हॅलो, नमस्ते. तहसीलदार साहेब बोलताय ना? बोलतोय साहेब, आपल्या इकडं रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक लागली आणि त्यामध्ये आता आचारसंहिता लागू आहे का आपल्याकडे? कोण बोलताय? कारण आपल्या शहरामध्ये आपण जे स्थिर निगराणी पथक उभा केले होते, मग त्यांना ड्युट्या दिल्या नाहीत का सध्या? हे बघा, यांनी फोन कट केला आहे. हे निवडणूक अधिकारी आहेत, यांनी फोन कट केला आहे. बघूयात अजून. हे आता पहिलं आहे, हे पिंपळ फाटा, याला पिंपळ फाटा म्हणतात, रेणापूर फाटा म्हणतात, आणि रेणापूर फाट्यामधलं हे पहिलं स्थिर निगराणी पथक आहे. आता दुसरं एक स्थिर निगराणी पथक तुम्हाला दाखवतो, रेणापूरमधलंच. फार भयानक आहे हो. निवडणूक लांबल्याचा अर्थ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमचे अधिकारी कर्मचारी इथं ठेवता येत नाहीत का? किंवा जर इथं अनुचित प्रकार घडला, जर या लोकशाहीला जर गालबोट लागलं तर ह्याला जबाबदार कोण आहे? आरो जबाबदार आहे का? निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत का? इथले तहसीलदार जबाबदार आहेत का? इथले जे SDO जबाबदार आहेत का? इथले जिल्हाधिकारी जबाबदार आहेत का? सगळे प्रश्न आता अनुत्तरित आहेत. आपण हे पहिले, आता दुसरं जे पथक आहे ते बघूयात. आपल्याकडं आचारसंहिता, त्याच्या अगोदर आचारसंहिता उठली की नाही उठली त्याच्यामध्ये संदिग्धता आहे, पण 4 तारखेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू असते. आणि या अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस ही आचारसंहिता लागू झाली तर त्यावेळेस या ठिकाणी जे आचारसंहितेला कुणी बाधा पोहोचवू नये
किंवा लोकशाहीला कोणी गालबोट लावू नये किंवा ह्या लोकशाहीच्या उत्सवाला कोणी गालबोट लावू नये म्हणून इथले जे आर ओ असतात, निवडणूक अधिकारी असतात स्थानिकचे, इथले रेणापूरचे तहसीलदार ते निवडणूक अधिकारी आहेत, त्यांनी जे आहे ते सगळी खबरदारी घ्यायची असते. त्याचबरोबर खबरदारी घेण्यासाठी आपल्याकडे 2 स्थिर निगराणी पथक, इथं बोर्ड वगैरे होते पहिलं पण आता काय बोर्ड वगैरे दिसत नाहीत, इथं जे आहेत स्थिर निगराणी पथक या रेणापूर शहराच्या दोन्ही बाजूने, म्हणजे की इथं खरोळा फाटा त्याचबरोबर तिकडे पलीकडे पिंपळ फाटा अशा ठिकाणी हे स्थिर निगराणी पथक लावण्यात आले होते. काही महसूल कर्मचारी असतात, त्याचबरोबर कॅमेरा वगैरे असतो बघा, आपण कधी कधी बघतो ते कॅमेरा वगैरे तुमची गाडीची डिक्की उघडतात, कॅमेऱ्यानं चेक करतात त्याच्यामध्ये काय पैसे वगैरे काय म्हणजे दारू वगैरे असं काही गोष्टी येतात का ते सगळे चेक करतात. काही जर संशयास्पद गोष्टी वाटल्या तर त्यावरती निवडणूक आयोग असेल, निवडणूक अधिकारी असेल त्यावर तात्काळ कारवाई करतात आणि त्या पद्धतीनं हे कामी यासाठी हे सगळे पेंडॉल लावलेले असतात. जर तुम्ही इथली स्थिती बघितली तर हा दुसरा पेंडॉल आहे, हा रेणापूर शहरातला जिथं की आचारसंहिता लागू आहे त्या ठिकाणचा हा दुसरा पेंडॉल आहे. आणि सध्याचे जर तुम्ही बघितले तर मी तुम्हाला ह्याच्या अगोदरचा टायमिंग सांगितला, त्यानंतरचा आत्ताचा टायमिंग सांगतो तुम्हाला. 7:54 सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आजची तारीख आहे ते 9 डिसेंबर तारीख आहे, म्हणजे 4 तारखेला हा कार्यक्रम सुरू झाला, आचारसंहिता म्हणजे निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आणि 4 तारखेला आचारसंहिता लागू झाली. मात्र इथले जे महसूल कर्मचारी असतील म्हणा किंवा इथं जे पोलीस कर्मचारी असतील म्हणा किंवा इथं कॅमेरामन जो असतो, इथं जर आपल्याला कोणी पाहायला मिळत नाही, इकडून घ्या, पाहायला मिळत नाही, हे सगळं खाली आहे बघा, हे तुम्हाला दिसत असेल तर मी तुम्हाला आतमध्ये देखील जाऊन दाखवतो. म्हणाल की बाबा मी बाहेरूनच थांबून केलो का, तर बाहेरून अजिबात नाही थांबून केलो. हे आतमधली बी आहे बघा, हे कॉट असा करून टाकला आहे, हे सगळं बघा, हे फार अस्ताव्यस्त झालं आहे. म्हणजे इथल्या परिस्थितीहून वाटतं की इथं कुणी नाहीच इथं राहत, कारण 4-5 दिवसापासून. मग मला एक ह्याच्या अगोदर मी तुम्हाला जिथं दाखवलं की इथले जे आर ओ आहेत त्यांना मी फोन केला होता, आर ओंना फोन केल्यावर त्यांनी माझा फोन कट केला. त्यानंतर इथले SDM जे असतात, उपजिल्हा दंडाधिकारी जे असतात, त्यांना मी फोन केला की त्यांनी सांगितलं की आचारसंहिता लागू आहे. मी तहसीलदारांना विचारतो, त्यांनी असं त्यांच्या फोनवरती सांगितलं, कारण त्यांनी फोन केला त्याचा अर्थ की त्यांना ह्या गोष्टीवरती त्यांना उत्तर नसावं कदाचित. आता मग मला प्रश्न पडतोय, इथल्या सर्वसामान्य लोकांना बी प्रश्न पडतोय, जर तुमच्या इथं ड्युट्या असत्या तर त्या का लावल्या नाहीत, आणि जर त्या ड्युट्या नसत्या तर का लावल्या नव्हत्या. इथल्या आरोंना, इथल्या तहसीलदारांना, इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना वाटलं का इथं स्थिर निगराणी पथकाची गरज नाही किंवा विड्रॉनंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू करू किंवा विड्रॉनंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी किंवा जेव्हा चिन्ह वगैरे वाटप करतील ह्या सगळ्या गोष्टी सुरू करू. इथं ना नुसतं मला वाटतं की मनमानी कारभार सुरू झाला, मी म्हणाल तसा कायदा, मी म्हणाल तसं पद्धत, मी म्हणाल तशी ड्युटी, अशा पद्धतीचं एक चित्र या रेणापूर शहरामध्ये, म्हणजे लातूर जिल्ह्यातला रेणापूर तालुका आणि रेणापूर शहर आहे, जिथे की नगरपंचायतीची निवडणूक आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीतला हा सगळा गलथान कारभार आपल्याला समोर पाहायला मिळतो. हे बघा, चौकी बघा एक बार. आता तुम्हीच ठरवा, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं, इथले जे निवडणूक अधिकाऱ्यांनी ठरवावं, आता नेमकी कारवाई कुणावर करायची, इथल्या कर्मचाऱ्यावर करायची का निवडणूक अधिकाऱ्यावर करायची का महसूलच्या कर्मचाऱ्यावर करायची, नेमकी करायची कोणाला, ही फार मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. निवडणूक आयोगाने देखील याची फार दखल घेणं गरजेचं आहे. हे जर बघितलं तर फार विचित्र परिस्थिती आहे. बघूयात अजून यावरती आता कारवाई काय होती, तहसीलदार यावरती उत्तर काय देतात, आपण त्याचा देखील प्रयत्न करणार. त्यांनी फोन तर कट केला आहे, कदाचित ते ड्युटीवर नसावेत, ऑन ड्युटी आहेत, पण तहसीलदार वगैरे जे वरिष्ठ अधिकारी त्यांना 24 तास ऑन ड्युटीच राहावं लागतं. अशा पद्धतीची परिस्थिती आपण बघत होतो.